इतिहासातनं एक विचित्र गोष्ट सारखी सारखी समोर येते. कोणती? काही लोक असे होते ज्यांच्याकडे अक्षरशः सगळं होतं, म्हणजे सोनं, सैन्य, सत्ता, पण ते आतून पूर्णपणे कंगाल होते. बरोबर. आणि दुसरीकडे काही असे फकीर होते ज्यांच्याकडे म्हणजे फुटकी कवडी नव्हती, पण तेच खरे सम्राट म्हणून जगले. हा विरोधाभास मला नेहमीच गोंधळात टाकतो. हो, आहेच तो दसा. म्हणूनच आज आपण याच गोष्टीचा जरा शोध घेऊया. खरी श्रीमंती म्हणजे नेमकं काय? ती बँक खात्यात मोजायची की मनाच्या शांततेत? आपल्या एका श्रोत्याने द करन्सी ऑफ द सोल, ट्रू वेल्थ अँड इनर पॉवर नावाचा एक ऑडिओ कार्यक्रम पाठवलाय. त्याच्या आधारे आपण काही भन्नाट उदाहरणं पाहणार आहोत आणि या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा मुद्दा फक्त पैसा विरुद्ध मनशांती इतका सोपा नाहीये खरं तर. नाहीये. याच्या मुळाशी जगण्याच्या दोन पूर्णपणे वेगळ्या पद्धती आहेत. जणू काही दोन वेगळी ऑपरेटिंग सिस्टम. अच्छा. एक आहे मालकी मिळवण्याची, म्हणजे पजेशन, गोष्टी जमा करत सुटण्याची. आणि दुसरी आहे ऊर्जा निर्माण करण्याची, म्हणजे एनर्जी, स्वतःच्या आतून काहीतरी उभं करण्याचं. मालकी विरुद्ध ऊर्जा. हो. आपण काही उदाहरणांमधनं बघूया की या दोन पद्धती माणसाला कुठे घेऊन जातात. ही मालकी आणि ऊर्जा यातील लढाई समजून घेण्यासाठी ना माझ्या डोळ्यासमोर दोन टोकाची चित्रे उभी राहतात. एकीकडे आहे जगज्जीता सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट. हो. ज्याने अर्ध्याहून अधिक जग जिंकलं, ज्याच्या खजिन्याची मोजदाद नव्हती, पण तो सतत अस्वस्थ असायचा. खरंय. एक युद्ध जिंकला की पुढची तयारी. अगदी. त्याला सगळं जग हवं होतं. आणि दुसरं चित्र? आणि आता दुसरं चित्र बघा. त्याच काळातला ग्रीक तत्वज्ञ डायोजिनिस. अच्छा, डायोजिनेस. तो एका मोठ्या मातीच्या रांजणात राहायचा. अंगावर फक्त एक लंगोट. प्रसन्न आहे, तू मागशील ते मी तुला देऊ शकतो, कोणताही खजिना माग. काय क्षण असेल तो. विचार करा, त्या क्षणी डायोजिनिस काय मागू शकला असता, पण तो फक्त हसला आणि शांतपणे म्हणाला, महाराज, फक्त थोडं बाजूला व्हा, तुम्ही माझ्या आणि सूर्याच्या मध्ये उभे आहात, ऊन येऊ द्या. कमाल आहे. म्हणजे विचार करा, जगातला सगळ्यात मोठा राजा तुमच्यासमोर उभा आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय, जरा बाजूला हो, ऊन अडवू नकोस. हो ना. या एका वाक्यात सगळं सार आलंय. सिकंदराला आनंदी होण्यासाठी अख्खं जग कमी पडत होतं, कारण त्याची इच्छांची भूक ती कधीच संपणारी नव्हती. अगदी. तो त्याच्या इच्छांचा गुलाम होता. याउलट डायोजनसला आनंदी होण्यासाठी फक्त एक सूर्यकिरण पुरेसा होता. त्याची खरी ताकद ही होती की त्याला काहीच नको होतं. डायोजिनिसची गोष्ट तर अविश्वसनीय आहे, पण एक प्रश्न येतो मनात. हे सगळं प्राचीन काळात शक्य होतं का? म्हणजे आजच्या जगात जिथे यशाची व्याख्याच बँक बॅलन्सवरून ठरते, आपण कोणत्या वस्तू वापरतो यावरून ठरते, तिथे हे तत्वज्ञान कसं लागू पडेल? मला वाटतं आजच्या काळात तर हे आणखीच जास्त महत्वाचं झालंय. अगदी बरोबर. उलट आजच्या काळात याची उदाहरणं जास्त टोकाची दिसतायत. जसं की ॲपलचे स्टीव्ह जॉब्स आठवतात? एक असा माणूस ज्याने आपल्या हुशारीने जग बदलून टाकलं, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती निर्माण केली. हो. पण जेव्हा ते कर्करोगाने शेवटच्या घटका मोजत होते, तेव्हा त्यांना याची जाणीव झाली. त्यांची सगळी संपत्ती, त्यांचे सगळे शोध त्यांना एक क्षणभर जास्त वेळ किंवा थोडी ऊर्जा विकत घेऊन देऊ शकले नाहीत. बरोबर. आता ही तुलना वरवर पाहता सोपी वाटते, पण यात एक मोठा धोका आहे. काय? याचा अर्थ असा नाही की आपण स्टीव्ह जॉब्ससारखं काही निर्माणच करू नये. खरा मुद्दा निर्मितीचा नाही, तर त्या निर्मितीशी स्वतःला किती घट्ट बांधून ठेवतो याचा आहे. अच्छा. जॉब्सची शोकांतिका ही नव्हती की त्यांनी आयफोन बनवला, तर ही होती की त्यांना कुठेतरी वाटलं की आयफोन किंवा त्यांची संपत्ती त्यांना वाचवू शकेल. खरी ऊर्जा वस्तू निर्माण करण्यात नाही, तर स्वतःला त्या वस्तूंचा पलीकडे नेण्यात आहे. आणि याचंच एक सुंदर उदाहरण म्हणजे 15व्या शतकातले संत कबीर. हो, कबीर. ते तर विणकर होते, एका गडक्या झोपडीत राहायचे. हो. पण ते इतके आनंदात असायचे की स्वतःला राजांचे राजे म्हणायचे. राजे महाराजे त्यांच्याकडे मनशांतीसाठी यायचे. असं का? कारण कबीरांनी त्या मिळवण्याच्या इच्छेवरच विजय मिळवला होता. त्यांची श्रीमंती बाह्य नव्हती, आंतरिक होती. बरोबर. स्टीव्ह जॉब्सकडे जगाला देण्यासाठी सर्वोत्तम उत्पादने होती, म्हणजे प्रॉडक्ट्स. पण कबीरांकडे जगाला देण्यासाठी अमर्याद ऊर्जा होती, एनर्जी. त्यांनी स्वतःला जिंकलं होतं. अगदी. म्हणून त्यांची श्रीमंती कोणीही हिसकावून घेऊ शकत नव्हतं. ती आतून येत होती. म्हणजे खरी सत्ता ही वस्तू गोळा करण्यात नाही, तर स्वतःवर नियंत्रण मिळवण्यात आहे. हो. सत्तेच्या बाबतीतही हाच विरोधाभास दिसतो. मगधचा सम्राट धनानंद आठवतो.
तो सोन्याच्या महालात राहायचा, पण कायम भीतीच्या छायेत. हो, त्याला सतत वाटायचं की कोणीतरी त्याचं राज्य हिसकावून घेईल, त्याला मारून टाकेल. आणि दुसरीकडे होते त्याच साम्राज्याचे शिल्पकार, पंतप्रधान चाणक्य. हो, जे शहराबाहेर एका साध्या मातीच्या झोपडीत राहायचे. एकदा ग्रीक राजदूत मेगास्थनीस त्यांना भेटायला आला. त्याला हे पाहून धक्काच बसला. तो म्हणाला, तुम्ही या विशाल साम्राज्याचे पंतप्रधान आहात, सर्व सूत्रे तुमच्या हातात आहेत, मग तुम्ही अशा गरिबीत का राहता? आणि त्यावर चाणक्यांचं उत्तर? ते उत्तर अप्रतिम होतं. ते म्हणाले, कारण पंतप्रधान झोपडीत राहतो म्हणूनच प्रजा महालात शांतपणे झोपू शकते. हे उदाहरण खूप प्रेरणादायी आहे. पण एक प्रश्न मनात येतो. बोला. चाणक्यांनी त्याग केला, पण त्यांनी सत्तेची सर्व सूत्र आपल्या हातात ठेवली होती. तर हा खरा त्याग होता की सत्तेवर नियंत्रण ठेवण्याची एक वेगळी, जास्त हुशारीची पद्धत? नाही, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांनी धनानंदाला हटवून चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवलं, म्हणजे सत्तांतर तर त्यांनीच घडवलं. हो, कदाचित ती सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचीच एक पद्धत असेल. पण फरक हा आहे की त्यांनी ते नियंत्रण स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं नाही. अच्छा. त्यांनी स्वतःसाठी महाल नाही बांधला, खजिना नाही जमवला. त्यांची ऊर्जा एका मोठ्या ध्येयासाठी होती, अखंड भारताचं स्वप्न. म्हणजे ध्येयाचा फरक होता. अगदी. धनानंदाची सत्ता स्वतःच्या भोगासाठी होती, तर चाणक्यांची सत्ता प्रजेच्या रक्षणासाठी. इथेच मालकी आणि ऊर्जा यातील फरक स्पष्ट होतो. बरोबर. चाणक्यांची संपत्ती, त्यांची बुद्धी आणि त्यांचा त्याग होता. हो. आणि हाच मुद्दा प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या जगातही दिसतो. मर्लिन मुनरोचं उदाहरण घ्या. मर्लिन मुनरो 20व्या शतकातली सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री. जग तिच्यावर फिदा होतं. अमाप संपत्ती, प्रसिद्धी, सगळं काही होतं. पण आतून त्या इतक्या एकट्या आणि दुःखी होत्या की वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी नैराश्यात त्यांचं निधन झालं. का? कारण त्यांची ओळख, त्यांचं अस्तित्व हे लोकांच्या कौतुकावर, त्यांच्या सौंदर्यावर अवलंबून होता. बाह्य गोष्टींवर. हो. जेव्हा या बाह्य गोष्टी कमी होऊ लागल्या तेव्हा त्यांना आतून पोकळ वाटू लागलं. त्यांची सगळी ऊर्जा बाहेरच्या जगाकडून यायची. आणि ह्याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हो, आपले कलाम साहेब. ते राष्ट्रपती होते, देशाच्या सर्वोच्च पदावर होते. पण जेव्हा ते राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 2 सुटकेस होत्या. आणि त्यातही फक्त पुस्तकं होती. हो. बँक बॅलन्स 0. पण त्यांच्याकडे जी संपत्ती होती ती जगातल्या कोणत्याही अब्जाधीशाकडे नसेल. करोडो भारतीयांचं निस्वार्थ प्रेम. खरंय. मला आठवतंय, मी शाळेत असताना त्यांचं एक भाषण ऐकलं होतं. त्या माणसाच्या डोळ्यात इतकी सहजता आणि प्रेम होतं. हो. की तिथे उपस्थित प्रत्येक मुलाला वाटत होतं की ते फक्त माझ्याशीच बोलत आहेत. हीच खरी ऊर्जा आहे. ती पदावरून गेल्यावरही टिकते. बरोबर. मर्लिन मनरोची ओळख लोकांनी दिली होती, म्हणून ती लोकांनीच काढून घेतली. डॉक्टर कलाम यांची ओळख त्यांच्या आतून, त्यांच्या ज्ञानाने आणि सेवेने बनली होती, म्हणून ती कायम राहिली. ही सगळी उदाहरणं ऐकल्यावर असं वाटू शकतं की हे फक्त डायोजिनेस, कबीर किंवा डॉक्टर कलाम म्हणजे अशा महान लोकांसाठी शक्य आहे. सामान्य माणसाने काय करायचं? हो, सामान्य माणसाने हे कसं करायचं? पण गंमत म्हणजे ही निवड आजही आपल्यासमोर उपलब्ध आहे. अच्छा. अखिल विश्व गायत्री परिवाराच्या परंपरेतल्या 3 पिढ्यांची उदाहरणं हेच सांगतात. पहिले आहेत पंडित श्रीराम शर्मा आचार्य. एक स्वातंत्र्य सैनिक. स्वातंत्र्यानंतर सरकारने त्यांना पेन्शन आणि मोठी जमीन देऊ केली, पण त्यांनी नम्रपणे नकार दिला. एवढंच नाही तर स्वतःची वडिलोपार्जित संपत्ती विकून त्यांनी गायत्री तपोभूमीची स्थापना केली. आणि स्वतः एका साध्या खोलीत राहून साधे जेवण करून आयुष्य घालवलं. त्यांचा बँक बॅलन्स 0 होता, पण त्यांनी निर्माण केलेल्या ऊर्जेने आज करोडो लोकांचं एक जागतिक कुटुंब उभं केलंय. आणि ही ऊर्जेची साखळी तिथेच थांबली नाही, ती पुढच्या पिढीतही गेली. हो. त्यांचे शिष्य डॉक्टर प्रणव पंड्या. हो. एक गोल्ड मेडलिस्ट MD डॉक्टर. हो. त्यांनी अमेरिकेत काम करण्यासाठी लागणारी अत्यंत कठीण परीक्षा सहज पास केली होती. हो. त्यांच्यासमोर अमेरिकेतलं ऐशारामाचं आयुष्य, मोठं करिअर सगळं तयार होतं. पण त्यांनी ते सगळं सोडून दिलं. हो. त्यांच्या गुरूंच्या पंडित शर्मांच्या एका हाकेवर त्यांनी ते अमेरिकन ड्रीम सोडून दिलं आणि हरिद्वारमधील एका साध्या खोलीत राहून मानवतेची सेवा करण्याचा मार्ग निवडला. विचार करा, किती मोठा त्याग आहे हा. हो. आणि ही गोष्ट पुन्हा घडली 3ऱ्या पिढीत. डॉक्टर चिन्मय पंड्या. अच्छा. लंडनमध्ये यशस्वी वैद्यकीय करिअर, ब्रिटिश मेडिकल सिस्टममध्ये मोठं पद आणि ऐशोआरामाचं जीवन.
पण त्यांनी लंडनची ती सगळी चमकधमक सोडून भारतात परत येऊन देव संस्कृती विश्वविद्यालयात एका आध्यात्मिक क्रांतीचं नेतृत्व करणं निवडलं. या तिन्ही व्यक्तींच्या निवडीमागे एकच समान धागा आहे, नाही का? आहे. या सर्वांनी मालकी म्हणजे पजेशन सोडून ऊर्जा म्हणजे एनर्जी आणि त्याग म्हणजे सॅक्रिफाईस निवडला. बरोबर. त्यांनी जर पैसा निवडला असता तर ते नक्कीच खूप यशस्वी झाले असते, मोठे डॉक्टर, मोठे नेते बनले असते, पण ते महान झाले नसते. हो, हा फरक महत्वाचा आहे. यशस्वी आणि महान. त्यांच्या त्यागानेच त्यांना इतिहासातील खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवलं. आणि हे केवळ ऐतिहासिक आदर्श नाहीत, तर आजही आपल्या काळातही हा मार्ग निवडता येतो, हेच यातून सिद्ध होतं. अगदी बरोबर. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी लिहिले आहे, सम्राट तो नाही जो जमिनी जिंकतो, तर तो आहे जो आपल्या तृष्णेवर म्हणजेच सतत काहीतरी मिळवण्याच्या इच्छेवर विजय मिळवतो. आजची ही चर्चा ऐकताना मला स्वतःलाही हा प्रश्न पडतोय की आपण नक्की कोणत्या श्रीमंतीच्या मागे धावत आहोत? जी बँकेत दिसते की जी डोळ्यांतील तेज आणि मनाच्या शांतीमध्ये दिसते ती? ही निवड खरंच खूप अवघड आहे. आहेच. आणि जाता जाता एक अंतिम विचार. त्या मूळ स्रोतामध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, रिटायरमेंट नाही रिअलाइनमेंट. रिटायरमेंट नाही रिअलाइनमेंट. हो, रिटायरमेंट नॉट रिअलाइनमेंट. याचा अर्थ किती खोल आहे बघा. आपण आयुष्यभर संपत्ती जमा करतो कशासाठी? तर निवृत्तीनंतर आरामात जगण्यासाठी. बरोबर. पण हा दृष्टिकोन आपल्याला सांगतो की फक्त आयुष्याच्या शेवटी निवृत्तीसाठी तयारी करू नका, तर प्रत्येक क्षणी आपलं जीवन ऊर्जा, सेवा आणि त्याग या खऱ्या चलनाभोवती रिअलाइन करा. म्हणजे पुनःकेंद्रित करा. अगदी. कारण खरी श्रीमंती ही जमा करण्यात नाही, तर समर्पित करण्यात आहे. आणि हीच ती संपत्ती आहे जी वेळ किंवा मृत्यूही आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही.